आणि बुलेटिनची सुरुवात अर्थातच निवडणूक विश्वातील बातमीनं लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज प्रचार सभा रॅलीचा धडाका सध्या सुरू आहे। काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी उत्तर प्रदेशातील अमेठी मतदारसंघातून नुकताच उमेदवारी अर्ज दाखल केलाय। हा अर्ज भरताना त्यांच्या सोबत सोनिया गांधी, प्रियंका गांधी, रॉबर्ट वाड्रा हे देखील उपस्थित होते। तर अर्ज दाखल करण्यापूर्वी त्यांनी भव्य असा रोड शो देखील केला। या रोड शो मध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती। तर रोड शो मध्ये चौकीदार चोर हेची घोषणाबाजी देखील यावेळी करण्यात आली। मागील 3 टर्म पासून ते अमेठीतून प्रतिनिधित्व करतायत। तर अमेठीत 5व्या टप्प्यात म्हणजेच 6 मे रोजी मतदान होणार आहे आणि या रोड शो मध्ये प्रियंका गांधी यांचा मुलगा आणि मुलगी सुद्धा उपस्थित असल्याचं बघायला मिळालं। गोव्यामध्ये लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी तसंच 3 विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज गोव्यात सभा होणार आहे। दोनापावल या ठिकाणी श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमवर सायंकाळी 4:30 वाजता जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज साताऱ्यातील फलटणमध्ये आहेत। माढा लोकसभा मतदारसंघाचे भाजप शिवसेना महायुतीचे उमेदवार रणजितसिंग नाईक निंबाळकर यांच्या प्रचारासाठी त्यांची सभा होणार आहे। तर मोती चौक शिंगणापूर रोड इथे मुख्यमंत्र्यांची ही जाहीर सभा आहे। तसंच रायगड मतदारसंघाचे उमेदवार केंद्रीय मंत्री अनंत गीते यांच्या प्रचारासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज गुहागरमध्ये आहेत। तर ठाकरे यांचा हा पहिलाच गुहागर दौरा आहे। शृंगारतळीतील जानोळे फाट्यासमोरील मैदानात सायंकाळी 4च्या सुमारास ही सभा आयोजित करण्यात आली असून जिल्ह्यातील सेना भाजपचे सर्व नेते या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत।